नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर मी तुम्हाला आज कमीत प्रमाणामध्ये आणि छोट्या साहित्यामध्ये, अगदी कमी साहित्यामध्ये तुम्हाला एक ऑथेंटिक ट्रेडिशनल रेसिपी करून दाखवणार आहे। माझ्या मैत्रिणीची मम्मी म्हणजे तिचं माहेर नाशिकला, तर ती नाशिकवरनं आंटी जेव्हा ती जाईल नाशिकला त्यावेळेस तिकडचं प्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी किंवा तिकडे शेंगदाण्याचा ठेचा असं म्हटलं जातं आणि ती एक ऑथेंटिक रेसिपी आहे। अगदी त्याची चव ना तुम्ही खाल्लात ना एकदा की अशी आठवडा तुम्ही त्याची चव विसरू शकणार नाही। आणि ती चटणी आपण बनवून ठेवलीत इमर्जन्सीला, तुम्हाला असं वाटलं नाश्त्याला काही नाही, चपाती भाकरीसोबत तुम्ही ती चटणी अगदी सहजपणे खाऊ शकता। तर वेळ न वाया घालवता मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता। त्याच्यासोबत आता मी इथे घेतलेला आहे, इथे एक वाटी भरून शेंगदाणा, कच्चा शेंगदाणा घेतलेला आहे। त्याची पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे। आपण जर जास्त तिखट खाणारे असाल तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता। मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या इथे सोलून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार इथे मी मीठ वापरणार आहे, तेल वापरणार आहे। इथे आपण प्रथमतः शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तवा चांगला तापलेला आहे, साल निघतील असं मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। अदनमधून हलवून घ्यायचे। आपण जर आमच्या चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, जेणेकरून येणारे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपणास पाहता येतील। आता मी हे शेंगदाणे ताटात काढून घेते आणि थोडंसं थंड होण्यासाठी ठेवते, जेणेकरून त्याची साल मला इझिली काढता येईल। आता ह्याच तव्यामधनं ही शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत, एक 5 ते 10 मिनटं थंड होण्यासाठी ठेवते। इथे मी ना तेल घेते थोडं, या तेलामध्ये गॅस मी बारीक केलेला आहे। या तेलामध्ये मी ह्या लसणाच्या पाकळ्या आणि ही मिरच्या, गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर मग बंद केला मी गॅस। अगदी 2 मिनिटं पण नाही झाले, परंतु गॅस खूप तापलेला असल्यामुळे पाहू शकता मिरच्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत। आपली शेंगदाण्याची क्वांटिटी जास्त असेल तुम्ही लसूण आणि ह्या मिरच्या जास्त प्रमाणात घेऊ शकता। हे आता मी तेलापासून थोडासा अलिप्त केलेला आहे। असं 2 मिनिटं मी गॅसवर ठेवते। इथे आपला हा लसूण आणि ही मिरची चांगली अशी फ्राय झालेली तुम्ही कलर पाहताय। आता हे मिक्सरमधनं मी जाडसर वाटून घेणार आहे। हे तेल असंच असू द्या, पुढे आपल्याला ते लागणार आहे। हे मी अगदी जाडसर वाटणार आहे। आता मी तुम्हाला दाखवलेलं होतं मिरची आणि लसूण हा मिक्सीमधनं अगदी जाडसर वाटून ठेचा करून घेतलेला आहे। आणि आता सोबत इथे मी घेतलेलं आहे हे शेंगदाणे, जेवढी साल माझ्याकडून निघालेली आहे तेवढी मी काढलेली आहे आणि ते आपण अगदी जाडसर एकाच ग्राइंडमध्ये आपण ती वाटून घेणार आहोत। इथे हे शेंगदाणे आपण साल काढून घेतलेले आहेत आणि हे मी आता त्या सेम मिक्सी जारमधनं अगदी जाडसर पुन्हा वाटून घेणार आहे। तुम्ही पाहताय अगदी जाडसर ह्याचं मी मिक्सीमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता आपण जे मी फ्राय पॅनमध्ये तव्यामध्ये जे तेल ठेवलेलं होतं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हा ठेचा ह्याची फोडणी देणार आहे। आता ह्यावेळेस मी गॅस बारीकच करणार आहे, कारण त्यावेळेस तवा शेंगदाणे भाजताना खूप तडतडायला लागले मिरच्या, म्हणून आता गॅस बारीक ठेवून ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार आपल्याकडे जेवढे शेंगदाणे वगैरे आहेत त्यानुसारच आपण मीठ टाकणार आहोत। तुम्ही पाहिलं आहे आता हा जो ठेचा मिरची आणि लसणाचा ठेचा घेतलेला आहे तो आपण असंच तेलावरती
फ्राय करायला सुरुवात करणार आहोत. तेल कमी तापले तरी पण मी टाकलेलं आहे, कारण मग हातावर उडण्याची शक्यता आहे. तुम्ही पाहताय मिरची आणि लसूण ह्याचा आपण तडका दिलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हे जो शेंगदाण्याचा मी कूट केलेला आहे जाडसर असा, तो आपण ह्याच्यावरती परतवून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनटं फक्त असं परतवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली ही चटणी रेडी झालेली आहे. खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. गॅस मी आता बंद करते. थंडी झाल्यानंतर चटणी आपण ही हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहोत. आठवडा 15 दिवस महिनाभरही चांगल्या प्रकारे राहते. जर तुम्ही कधी फ्रीजमध्ये ठेवलात तरी जास्त दिवस राहू शकेल. आता मी जवळजवळ आठवड्या अगोदर बनवलेले तशी स्टीलच्या डब्यामध्ये बाहेरच आहे. गॅस मी आता बंद करते. तर अशा प्रकारे ही आपली शेंगदाण्याची चटणी रेडी आहे. तर फ्रेंड्स, आपल्यास हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण लाईक करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.